नमस्कार. आपण पाहत आहात किरण नाळे सरांचे नाळे ऑनलाईन क्लासेस यूट्यूब चॅनल. नाळे ऑनलाईन क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. आपण मागील लेक्चरमध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या व परिमेय संख्या याचा अभ्यास केला व त्याच टॉपिकवरील आपल्याला पुढील प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. तर पहा, पहिला क्वेश्चन आहे की पुढील पूर्णांक संख्यांचा गुणाकार कोणता. तर पहा, आपल्याला पूर्णांक संख्यांचा गुणाकार करत असताना काही नियम आपल्या लक्षात असले पाहिजेत. तर पहिला नियम असतो की एक संख्या वजा आणि एक संख्या अधिक असेल तर त्या संख्यांचा गुणाकार हा वजा येत असतो. दुसरा नियम आहे की दोन समान पूर्णांक संख्यांचा गुणाकार हे धन पूर्णांक संख्या येत असते. तर पहा, आपल्याला इथं -8 गुणिले +3, एक संख्या वजा आहे आणि एक संख्या अधिक आहे, यांचा गुणाकार आपल्याला वजा मिळणार आहे. 8 त्रिक 24, तर -24 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 0/6 गुणिले 3/4. आता कोणत्याही संख्येच्या अंशस्थानी जर 0 येत असेल तर 0/6 याचं उत्तर येतं 0 आणि याला गुणिले 3/4 म्हणजे कोणत्याही संख्येला जर 0 ने गुणले तर उत्तर येतं 0. या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे मोठ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या व लहानात लहान नैसर्गिक संख्या. आता पहा, मोठ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या ही आहे -1 आणि लहानात लहान नैसर्गिक संख्या ही आहे 1. आता -1 आणि 1 यांची बेरीज जी असते ती येते 0. मग आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे पुढील पदावलीची किंमत किती. आता पहा, पदावली सोडवत असताना आपल्याला बॉडमॉस रूलचा वापर करायचा आहे, म्हणजेच कंच भागोबेव या रूलचा वापर करायचा आहे. तर पहा, आपल्याला याच्यामध्ये हा जो मोठा कंस आहे त्याच्यामध्ये परत छोटा कंस आहे, या दोघांचा जर गुणाकार आपण केला -2 गुणिले 5 तर -10 येतो. आता इथं पहा, 9 गुणिले 10 यांचा गुणाकार येतो 90. मग आपल्याला इथं पहा 210 वजा 130 यांची वजाबाकी येते 80. मग आपण पहा, महिरूपी कंस आहे असा घेतला, 210 वजा 130 यांची वजाबाकी 80 आली, अधिक कंसामध्ये 90 आणि इथं अधिकचं चिन्ह आहे, परत कंसामध्ये -10 आणि मोठा कंस पूर्ण, महिरूपी कंस पण पूर्ण, -50. आता इथं पहा, महिरूपी कंसामध्ये 80 अधिक 90 वजा 10 80 वजा आता महिरूपी कंस वजा 50. मग आपल्याला पहा 80 ना 80 160 वजा 50 तर उत्तर येतं 110. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे 110. पुढील प्रश्न पहा, -6/-2 बरोबर किती. कोणत्याही दोन संख्यांच्या भागाकारामध्ये दोन्ही संख्यांना जर वजा चिन्ह असेल तर भागाकार हा अधिक येत असतो. मग 2 2 2 अधिक 3 हे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 5/3. आता पहा, 5/3 याचं आपल्याला उत्तर काढताना आपल्याला काय करायचंय, अपूर्णांकात काढायचंय. मग कसं काढायचंय, तुम्ही भागाकारामध्ये 5 टाका आणि 3 ने भागा, 3 1 3 बाकी राहते 2. मग याला आपण म्हणजे अपूर्णांकात लिहित असताना भागाकार अगोदर, बाकी वरती आणि जे आपण भाजक आहे ते खाली. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ते 1.2/3. मग असं पर्याय कोणता आहे, तर पहिला पर्याय आहे बघा, 1.2/3 म्हणजेच 1 अधिक 2/3. पुढील प्रश्न, सर्वात लहान नैसर्गिक संख्या. सर्वात लहान नैसर्गिक संख्या असते 1, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या असते -1. यांच्यातील फरक, मग आता 1 आणि -1 याच्यामध्ये 1 मोठा आहे, मग फरक म्हणजे दोघांची वजाबाकी. मग मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा 1 वजा कंसामध्ये -1 तर आपल्याला उत्तर येतं 1 वजा वजा अधिक 1 बरोबर उत्तर आलं 2. मग वर्गमुळात 4 या संख्येचं वर्गमूळ येतं 2, म्हणून पर्याय क्रमांक 3 4 या संख्येचं वर्गमूळ येतं 2, म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.